हा बघा कोणी आहे फुलचंद. हा सांगत आहे रोज उठून काही काही किस्से आणतो. वाचून घ्या काय आहे. घ्या कुत्रेप्रेमींनो तुमचे पाहुण्यांचा अजून एक पराक्रम, असं काहीतरी कमेंट आहे त्याची. तर या भावाला मी सांगते, ही स्क्रीन रेकॉर्डिंग बघितली तुम्ही. हा कोणी फुलचंद आहे. हा नेहमी काही ना काही कुत्र्यांविषयी उचलून आणतो कुठून तरी माहित्या आणि माझ्या याला कमेंट करत बसतो. यावेळेस काय सांगितलं याने, घ्या कुत्र्याप्रेमींनो तुमचे पाहुण्यांचा अजून एक पराक्रम. अरे बाबा, मी तुला सांगू इच्छिते, तू पण पाहुणा आहे, मी पण पाहुणी आहे, कुत्रे पण पाहुणे. कोणाचे? देवाचे, परमेश्वराचे. मग तू परमेश्वराला सांगशील का, घ्या परमेश्वरा तुमच्या पाहुण्यांनी हे केलं ते केलं. आणि अजून एक सांगते, तू कुत्र्यांचा पराक्रम सांगतो ना, ज्याच्या घरात होईल त्याला कळेल असं तसं. तर मी तुला सांगते, मागचा किस्सा माहितीच आहे. एका मुलीवर 32 लोकांनी बलात्कार केला. 30 का 32 लोकांनी 5 दिवसापर्यंत बलात्कार केला. त्या 32 लोकांना जाऊन बोल ना, त्यांचे पराक्रम सांग ना तू. तेथे नाही तोंड उघडत का? कुत्रा हा म्हणजे लोकांना एवढा साधा सापडला आहे, त्याला वाचा नाही, तो सांगू शकत नाही की मी कशा कारणाने चावलं. ठीक आहे, एखाद्या वेळेस न कारण असताना तो मागचा संताप काढतो आणि चावला जरी. तर मग हे 32 जे होते, मग मागे मालेगाव प्रकरण झालं होतं, किती मुलींवर बलात्कार होत आहे. त्या माणूस जातीसाठी तू थोडंसं बोल ना, तेव्हा काय सांगशील. तो तर जानवर नाही आहे ना माणूस, त्याला तर सद्बुद्धी आहे, जिभेला चव आहे, विचार करण्याची क्षमता आहे, हातात ताकद आहे, पायात जोर आहे, सगळे स्पेअर पार्ट आहे त्याचे एकदम. तो पाहिजे ते करू शकतो, बोलू शकतो, विचार करू शकतो. तरी सगळं असून देखील तो हे पराक्रम करतोय. तू कुत्र्यांचे विषय घेऊन येतोय. अरे ठीक आहे, रोज जर करत असेल, रोज जर चावताय तर ठीक आहे, सांगायला हरकत नाही. कुत्र्यांचा चावण्यापेक्षा बलात्काराची घटना जास्त आहे देशामध्ये, माहिती आहे का तुला? मग त्यावर बोल. खून करण्याची जी आहे ते केसेस जास्त आहे. मग किती अत्याचाराचे केसेस जास्त आहे आणि ते माणसांवर करून राहिले, माणसं बायकांवर, काही बायका माणसांवर, अशी अत्याचारांची केसेस आहे. तेथे तू बोल बाबा. हे कुत्र्यांवर विषयांवर तुम्ही बोलूच नका की कुत्रा चावला, ती मुलगी मेली. बघा, मृत्यू ही तर निश्चित आहे, फक्त कारण हे ना ते गृहीत धरलं जातं लोकांना, असं असतं. मग मृत्यू ही याच्यामध्ये पण होत असते, ॲक्सिडेंटमध्ये होत असते किंवा साप चावल्याने होत असते. मग आता तर हल्ले होत आहे वाघाचे वगैरे, ते होऊ शकते. त्याच्याने भरपूर असे किस्से, अगदी चालता चालता माणूस पडून जातो, तेथे मृत्यू होऊन जातो. मग ते कुठे जातात? लहान लहान मुलांना अटॅक येऊन जातात स्कूलमध्ये, ते मरून जातात बिचारे, काही दोष नसताना. मग तुम्ही तेव्हा देवाला दोषी ठरवतात का? देवा एवढ्या लहान मुलाला असं तसं जातात का? कुठल्या कोर्टात जातात तुम्ही लढायला? म्हणून कुत्रा चावला, तू सांगतो ना तुमच्या घरात घडेल तेव्हा चालेल. हो बाबा, घडेल. माझी मृत्यू तशी लिहिलेली असेल ना तर ठीक आहे, तशीच होईल, कुत्रा चावल्याने होईल. कारण की मृत्यू ही सगळ्यांची निश्चित आहे, फक्त जे निमित्त आहे ना ते कारण ठरतं, एवढं लक्षात ठेवतो. म्हणून इथे भाषण द्यायला येऊ नका की कुत्र्याने ही मुलगी मेली, तिला लचका तोडला, हिला लचका तोडला. अरे माणूस जाती इतकी नालायक माणूस जाती आहे, किती रोजचे अत्याचार करून राहिली माणूस असून माणसांवर. सासू सुनेवर, सून सासूवर. कुठे तिथे कुठे जात आहात तुम्ही बोलायला? उठून सुटून कुत्रेप्रेमी जा परमेश्वराला सांग तुमचे पाहुणे असं. कारण की तू पण पाहुणा, मी पण पाहुणी, प्रत्येक जीवजंतू पाहुणा आहे हा परमेश्वराचा. म्हणून आमचे कुत्रे पाहुणे असं बोलू नको तू. आणि नाही पेज आवडत तर चालते व्हायचं, पण निगेटिव्ह कमेंट घेऊन यायचं नाही इथे. कारण की तुझ्यापेक्षा माझ्याजवळ माणसांचे किस्से जास्त आहे. जेवढे तुझ्याजवळ कुत्र्यांचे किस्से नसेल ना, तेवढे माणसांचे आमच्याजवळ किस्से जास्त आहेत, एवढं लक्षात ठेव तू.